दुःख सेवे आहे त्या दुसऱ्यावर बोलून तरी काय करायचं। आमचंच बोलता बोलता सरत नाही, संपत नाही, दुसऱ्यावर काय बोलायचं। गुलाबराव पाटील काय म्हणतं, गिरीश महाजन काय म्हणतं, आता ते कुंभमेळ्याचे मंत्री झाले, कुंभमेळा मंत्री 14,000 कोटी, म्हणजे कुंभमेळ्याला 14,000 कोटी, आमच्या आधी 2,000 कोटी, म्हणजे दगडाला शेंदूर लावला त्याचा मारुती केला तर पैसे भेटते। आणि धरतीवरचा भगवान आहे आमचा शेतकरी, तो कष्ट करून मेल्यावर काय भेटत नाही, काय दुर्दैव आहे या देशाचं। आता गुलाबराव उद्या इथे असं सांगाव का कापसाला भाव भेटला नाही, केळीला भाव भेटला नाही, सोयाबीनला भाव भेटला नाही, मग याच्यापेक्षा गुलाबच लावून टाका। एवढंच सांगायचे राहिले, वसंत कारखाना सुरू करतो म्हणे, त्याशिवाय पाय टाकत नाही म्हणे। आता ते पाय आहे का नाही ते तपासाची वेळ आली। सीए गर्जना करायला सोपं आहे हो, पण सीए गर्जना करताना सिंहाची छाती पाहिजे। आता तुम्ही सारा तिकडे नेत्याच्या समोर शेपूट हलवायचा, इकडे ढकलायचं, तिकडे ढोंगा खाली जाते शेपूट, तिथं बोंबलायला पाहिजे। आज आमचा शेतकरी मरतो इकडे, तुम्ही अजूनही जाहीर करत नाही किती मदत देताय म्हणून, आणि पैसा नाही आहे म्हणताय। लाज नाही वाटत का साल्यांना तुम्हाला? पैसे नाही असं म्हणायचे। 21 लाखाचा पलंग आम्ही पाहतोय, बेड जो पलंग तुमचा 1500चा आहे, तो वर्षा बंगालचा पलंग आम्ही पाहतोय, जे बेड म्हणतो तो 21 लाखाचा आहे। त्या बदल झाले का? अंदरचं पाणी गरम थंड होतं का? कुठं चाललं राज्य आमचं? मी बातम्या ऐकल्या पेपरच्या जळगावच्या, 3 अपघात झाले, 4 जण मरण पावले, एका डॉक्टरने मारलं। बातम्या निघा माराच्या ठोकण्याचेच आहे। कुठं जळगाव आहे कुठे आहे? म्हणजे आमचे रस्ते चांगले नाही, एक खड्डा चुकवायला जातो, दुसरा खड्डा आगाव येतं। या गावात अजून 15 दिवसानंतर पाणी भेटतं म्हणतोय, बरोबर आहे की नाही? आणि हे पाणी मंत्री आहे, नको पाणी पाठवू, दारू तरी पाठवून दे कमसे कम। राज्याचे कॅबिनेट खातं तुमच्याकडे, आणि तुम्ही या मतदारसंघातले आमदार होते गुलाबराव, तुम्ही मला बोलू नका, आम्ही व्यक्तिशा कोणाला जात नाही, तो काही आमचा धंदा नाही, पण हे तर बोलायला लागत ना का गुलाबराव या जळगावचे कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा, आणि इथं जर 15 दिवस पाणी भेटत नसेल, आमचं काही व्यक्तिगत आरोप तुमच्यावर राग नाही आहे, पण यांचा राग सांगा तर लागला काय यायचं कुठं दुखते म्हणून। अरे तुम्ही पहा देशातली काय अवस्था आहे पाण्याची, निवड पाण्यावर बोलतो म्हटलं तर 2 तास बोलतायत, एवढी विषमता आहे। सगळे धरण आमच्या जमिनीवर झाले का नाही झाले, शेतकऱ्याची जमीन त्या धरणात गेली का नाही गेली, मग पिण्याचं पाणी गावात पाणी भेटायला पाहिजे होतं का शहरात पाणी भेटायला पाहिजे होतं? भेटलं कोणाला पाहिजे? मुंबई कधी बगर पाण्याची राहिली, पुणे कधी बगर पाण्याचं राहिलं, दिल्ली कधी बगर पाण्याचं राहिलं। आम्ही पाहतोय सगळे मोठे शहर धरण आमचे गेले, जमीन आमच्या गेल्या, उद्ध्वस्त आम्ही झालो, आणि पिण्याचं पाणी आमच्या गावातून लाईन गेली, सगळे आम्ही पाहतोय गावाला पाणी भेटलं नाही। 50 वर्षानंतर आता कुठेतरी पाणी भेटलं नळाचं, ही अवस्था, ही विषमता आहे। शहरातल्या लोकांना 175 लिटर पर परिवार पाणी भेटलं, आणि गावातल्या लोकांना फक्त 45 लिटर। अरे सारे हो, एवढी अक्कल नाही तुम्हाला? शहरातल्या लोकांना 175 लिटर पाणी, आणि गावातल्या लोकांना 45 लिटर पण भेटत नाही। योजना आखताना मी सभागृहात जेव्हा गुलाबराव मंत्री होते तेव्हा विचारलं, गुलाबराव तुम्ही ग्रामीण भागातून निवडून येताय, मग हा भेदभाव का? अरे म्हशी तर आमची इथं असतं, गाई तर आमची इथं असतं, पाणी तर आम्हाला जास्त लागते, आणि देता शहराला जास्त, ते का जवळ आहे का तुमचे?
आम्ही काय ढोरं माणसं आहोत? प्रत्येक ठिकाणी भेदभाव केला आमच्यासोबत. ग्रामीण अलग आणि शहर अलग असं एक नवीन वाद निर्माण केलेला आहे. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर. ही कुठली अवस्था? प्रत्येक ठिकाणी भेदभाव आहे. शहरात आम्ही पाहतो येणारा निधी जर तपासला भाऊ तर जेवढ्या गावाला भेटत नाही तेव्हा एका शहराला भेटतं. उद्योगपत्यांना वेगळ्या प्रकारचे कर्ज देणार, त्यांची कर्जमाफी वेगळी करणार. आम्ही मागून मरतो तरी आम्हाला कर्जमाफी देत नाही. देवा भाऊ आम्ही काही तुम्हाला कर्जमाफीची मागणी केली नव्हती. तुम्हाला मत पाहिजे होते. लाडक्या बहिणीचे 3 महिन्याचे हप्ते एकाच वेळेस दिले. पण कुठून पैसा आला? निवडणुकीच्या अगोदर 3 महिन्याचे पैसे एकाच वेळेस टाकले. मत पाहिजे होते साऱ्यांना. मग त्या लाडक्या बहिणीचे पैसे 3 महिन्याच्या अगोदर दिले. आज दिव्यांग आमचं मत आहे 6 महिने पैसे मिळत नाही. त्या वृद्धवाल्यांचे पैसे मिळत नाही. त्या एमर्जन्सी मध्ये काम करणाऱ्या महत्वाचे पैसे 6 महिने भेटले नाही. आणि गुलाबाचा पगार 5व्या दिवशी होतोय, 5 तारखेला होतोय. आणि या आमदाराचा पगार 2010 मध्ये 70,000 होता. आता आमदाराचा पगार आणि 3 लाख रुपये झाला. सगळ्यात गरीब आमदार असतो ना देशामध्ये. म्हणजे त्यांच्या पोळीमध्ये अर्ध तूप अर्ध काय म्हणते सगळं घालून खावं लागतं ना. लाज दिसले पाहिजे ना. मत आमचे पगार त्यांचा वाटे.